जालन्यामध्ये लूटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं। जालन्याच्या चंदनजिरा पोलिसांनी ही कारवाई केली आणि त्यांच्या चौकशीमध्ये अनेक गुन्ह्यांची उकल सुद्धा झाली आहे। त्यांच्याकडून 1 लाख रुपयाचा मुद्देमाल चंदनजिरा पोलिसांनी जप्त केलाय। जालन्यामध्ये अज्ञातांनी व्यापाऱ्याला मारहाण करून लूटमार केल्याची घटना घडली। जालना शहराच्या कन्हैयानगर वनपरिक्षेत्र प्रशिक्षण केंद्रासमोर ही घटना घडली। जालन्यातील गुरांचे व्यापारी देऊळगाव राजाहून बाजार आटपून परत येत होते तेव्हा ही घटना घडली। बुलढाणा जिल्ह्यातील असालगावमध्ये घरफोडी झाली आणि याच्यामध्ये 2.5 लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास झाल्याची घटना घडलेली आहे। या चोरीमुळे पोलिसांचा धाक राहिलाय की नाही अशा पद्धतीचे प्रश्न परिसरातले स्थानिक उपस्थित करतात। आसरापाणी शिवारामधून 51 लाख रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला। शिरपूर तालुक्यातील आसरापाणी शिवारात 51 लाख रुपयाचा हा गांजा जप्त केलाय। याच्यामध्ये 40 लाख रुपयांचा ओला गांजा तर 11 लाख रुपयाचा सुका गांजाचा समावेश आहे। सांगवी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केल्याचं समजतंय। पोलिसांनी या सगळ्या संदर्भात सुगावा लागल्यानंतर आरोपी मात्र तिथून फरार झाल्याची माहिती दिलेली आहे। मुंबईच्या शिवडी नावाशेवा अटल सेतूवरून एका शिक्षकाने उडी मारून आत्महत्या केली। सेक्सटॉर्शनला वैतागून शिक्षकाने आत्महत्या केली। या प्रकरणामध्ये पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। कोल्हापूरमध्ये व्यापारासाठी येणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। सत्ताधारी पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकारी व्यक्तीकडून 2 लाख रुपयांची खंडणी आणि शिवीगाळ केल्याचा फोन रेकॉर्ड सध्या व्हायरल होतोय। पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबळे इथे विहिरीच्या पाण्यावरून वाद झाला असून यामध्ये एकाचा चाकूने वार करून खून करण्यात आला। या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं। आरोपी काळूदास जगताप याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झालाय। पुढचा तपास सुरू आहे। बीडच्या माजल गावात ऊसतोड मजुराचा कळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला। मुकादमाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती आहे। या प्रकरणी मुकादमावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। पालघरमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण विभागाचा भोंगळ कारभार 5 वर्षीय चिमुकलीच्या जीवावर बेतला। डहाणूच्या सारणी इथे ही घटना घडली। टॉवरसाठी खोदलेला खड्डा बुजवला गेला नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यात पाणी साठलं आणि यात बुडून या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। आर्वीच्या टोना इथे जळालेल्या अवस्थेमध्ये महिलेचा मृतदेह आढळला। या प्रकरणामध्ये घातपाताचा संशय व्यक्त होतोय। या प्रकरणामुळे आर्वी तालुक्यात एकच खळबळ माजली।